झालाच नाही का स्वयंपाक? मला उशीर होऊन राहिला. हो झालाच आहे. फालतूचा टाइमपास करत बसायचं, नंतर वेळ होते. नाही नाही तसं नाही. मग कसं? जातो मी ऑफिसले. तू करत बस आपला हळूहळू स्वयंपाक. अरे असं नको करा, झालंच आहे. मी बाहेर फक्त 5 मिनिटं डब्याची वाट पाहणार आहे. आणला तर ठीक, नाही तर दिवसभर तुझ्यामुळे उपाशी राहील. असा कसा उशीर झाला? लवकर टिफिन भरून घेतो, नाही तर हे उपाशी राहील. रोजचेच नाटकं यायचे. कधी कोणतं काम वेळेवर पूर्ण केलं असं नाही. मग आजी तू थोडीशी मदत करत जा ना. बोलली आईच्या चुकीवर पांघरून नाही टाकन लेक तर झालं. मला म्हातारीले म्हणून राहिली मदत कर, तू स्वतःच कर आपल्या आईची मदत. हो करणारच आहे. आज पुन्हा उशीर केला का टिफिन करायला? हो झाला थोडासा उशीर. आता आम्हाला जेवण तरी वेळेवर भेटन का नाही? नाश्ता तर झालाय ना तुझा? नाश्ता झाला म्हणून का जेवण नाही करणार आहे का? सुनबाई कोणती भाजी बनवली? वांग्याची भाजी बनवली आहे बाबा. माई औषध चालू आहे तर मला चालणार नाही, दुसरी कोणती बनवून दे. आता हेही माहिती नाही आपल्याला का घरी कोणत्या भाज्या कोणाला चालते ना कोणाला नाही. बनवून देते मी. बेटा थांब, तुझी रूम पण साफ करून देते. असू दे आई, मी करीन स्वतःची स्वतः स्वच्छ. मला एक सांग आई, तू का बरं यांच्या सर्वांच्या गोष्टी ऐकते, जेव्हा की तुझी काही चुकी नाही राहत? आई आई मला शिरा बनवून दे ना. हो रे बेटा बनवून देते. आई मला माझ्या प्रश्नाचं पहिले उत्तर दे, तू का बरं ह्या सर्वांच्या गोष्टी ऐकते? हो रे बेटा मला कळते का तुला किती त्रास होते मला कोणी काही बोललं तर. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे आई. मी प्रत्येक गोष्टीवर उत्तर देऊ शकते बेटा, पण तुझ्या बाबाचा स्वभाव रागिष्ट आहे. एकतर माझं शिक्षण कमी आहे, त्यातल्या त्यात माझी माहेरची परिस्थिती हलाखीची आहे. मी माझ्या माहेरी पण काही सांगू नाही शकत. मी जर इथून निघून गेली तुमच्या दोघांना घेऊन तर तुमच्या दोघांचं कसं होईल? तुमच्या दोघांचे शिक्षण कसे होईल? शिक्षण जास्त नसल्यामुळे मला नोकरी पण चांगली नाही भेटत. माहेरी जाऊन पण राहू नाही शकत. त्यांचं पोट भरणं कठीण आहे, त्यात माझा सांभाळ कसा होईल आणि तुमच्या दोघांचा पण कसा होईल? म्हणून मी चुपचाप सर्व ऐकते. माझं जीवन तर सर्व बिघडलं, पण तुमचं भविष्य तर मी चांगलं करू शकत आहे ना. फक्त तू एकच कर बेटा माझ्यासाठी, का तू शिक्षण चांगल्या प्रकारे घे आणि आपल्या पायावर उभी हो. कोणावर अवलंबून राहू नको, स्वतःची स्वतः नोकरी कर. हो आई, ते तर मी करणारच आहे. चल आता जेवण करायला वाढते आणि मोनूला शिरा पण बनवून देते. आला का रे बेटा? हो आई आलो. आले तुम्ही? कधी सुनणार आलो का आलो म्हणून? आज वेळ झाला. काम करा लागते तिथं मला, काही फुकट बसून नाही खात. भाजी आवडली होती का? इतकी पानसट भाजी केली होती, आता तरी चांगली केली का नाही? आम्हालाही तेच खावं लागली. जा आता जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे. ठीक आहे. एक काम करतो, मी पहिले स्वतः थोडीशी भाजी खाऊन पाहून घेतो. चांगली झाली असेल तर ठीक, नाही तर मग आणखी काहीतरी करून ती चांगली बनवतो. का करून राहिली? भाजी खाऊन पाहून राहिली का? हो थोडीशी खाऊन पाहून राहिली, का काही कमी जास्त असेल तर मसाले मिळून तेल चांगलं करून देईन. तू या हातचं कधी चांगलं बनणार आहे का? न फुकटाचं भेटते तर खाऊन घे. तुझ्या माहेरीचं तुला कधी कधीच खायला भेटत असेल. इथं मस्त फुकटात राहणंही होते, खाणंही होते, चांगले कपडेही घालणं होते, न चांगले दागिनेही घालायला भेटते. नवऱ्याच्या भरोशावर खाऊन घे तू पहिले, मग आम्हाला वाढशील. मी कितीही प्रयत्न केला तरी मी काहीच चांगलं नाही करू शकत. ह्या लोकांची मनं मी कितीही जपण्याचा प्रयत्न केला तरीही काही नाही करू शकून राहिली.